त्यानंतर पुढचा प्रश्न सांगतो 63वा. वाक्यातील निहित मुख्य कल्पना काय आहे? हे वाक्य दिले, त्यातली कल्पना काय म्हणते? तासांच्या सरावानंतर तिने शेवटी पियानोच्या मुखड्यांवर प्रभुत्व मिळवले. आफ्टर आवर्स ऑफ प्रॅक्टिस सी फायनली मास्टर्ड द पियानो पीस. आता हे मुखडं इकडं प्रभुत्व समजू शकतो शब्द, पण हे मुखड्यांवर म्हणजे एवढं काही लवकर समजणार नाही आपल्याला मराठीमध्ये. ठीक आहे, जे कोणी जास्तच पारंगत असेल व्याकरणामध्ये त्यांना समजत असेल. मला तर समजलं नव्हतं का, मी सांगतो तेव्हा मी इंग्लिश वाचतो अगोदर, असं काय कन्फ्यूज झालं तर आफ्टर आवर्स ऑफ प्रॅक्टिस सी फायनली मास्टर्ड द पियानो पीस. मास्टर्ड केलं म्हणजे ती त्यामध्ये पारंगत झाली, त्यांनी प्रभुत्व मिळवले, ती त्यामध्ये मास्टर झाली, परफेक्ट झाली म्हणता येईल. ठीक आहे, परफेक्ट झाली. तर या गोष्टींशी हे जर दिलेलं आहे तर याच्याशी निहित असलेली कल्पना कोणती आहे, मेन आयडिया काय ह्याच्याबद्दल सेंटेन्सची? तर पाहू, ऑप्शन 1 काय सांगतो? तिने पियानो वाजवणे आवडते. सी एन्जॉयज प्लेइंग द पियानो. ती कल्पना थोडी आहे, बिलकुल नाही. पियानोचा सराव करणे कठीण आहे, बिलकुल नाही. ऑप्शन 3 पियानोचा मुखडा आव्हानात्मक होता, चॅलेंजिंग असू शकते, त्यामुळे तर तिला खूप मेहनत करावी लागली. ठीक आहे, द पियानो पीस वॉज चॅलेंजिंग होता, त्यामुळेच तिला खूप मेहनत करावी लागली, आणि खूप मेहनत केल्यानंतर ती काय झाली, मास्टर झाली. बरोबर, त्यामुळे ऑप्शन 3 हा देतो, निहित सांगत नाही. ऑप्शन 4 काय सांगतो? डेडिकेशन लीड्स टू मास्टरी, म्हणजे समर्पणामुळे प्रभुत्व भेटते. काय म्हणते? ट्राय बट डोंट क्राय, त्यासारखं झालं इथं. तिने मेहनत केली, ती परफेक्ट झाली. तिने मेहनत केली, ती मास्टर झाली. तर ऑप्शन 4 काय सांगतो इथं? डेडिकेशन लीड्स टू मास्टरी. डेडिकेशन म्हणजे समर्पण, त्या गोष्टीचे समर्पण. तिचं ते पियानो मास्टर करण्यामध्ये जे समर्पण होतं, त्या समर्पणामुळे तिला ती मास्टरी अचीव झाली असं म्हणतं आहे. त्यामुळे 63चं जर उत्तर बघितलं तर ऑप्शन 4 येतं, डेडिकेशन लीड्स टू मास्टरी.